नागपूर जिल्ह्यातील धमना येथे स्फोटकं तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट, दुर्घटनेत 6 कामगारांचा मृत्यू, मृतांमध्ये 4 महिला, 1 पुरुषाचा समावेश, 5 कामगार गंभीर जखमी। नागपुरातील चामुंडी कंपनीत झालेल्या स्फोटानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पळ काढला, स्थानिकांचा आरोप। तर घटनेनंतर कंपनीत आग विझवण्याची उपकरणे नव्हती, वेळेवर ॲम्ब्युलन्स मिळाली नसल्याचा जखमींच्या नातेवाईकांचा आरोप। नागपूरच्या धामणामधील स्फोटाच्या घटनेनंतर अनिल देशमुखांकडून घटनास्थळी जाऊन पाहणी, बचाव कार्यासह स्फोटाबाबत अनिल देशमुखांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। डोंबिवली एमआयडीसीमधील 42 केमिकल कंपन्या बंद करण्याचे राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून आदेश। डोंबिवली एमआयडीसीमध्ये एकूण 180 केमिकल्स कंपन्या आहेत। दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय। नागपूर पुट्टेवार हत्येतील आरोपी अर्चना पुट्टेवारचा मोबाईल हस्तगत। अर्चना पुट्टेवारचा मोबाईल होणार अत्यंत महत्त्वाचा पुरावा, फोन हाती लागल्याने हत्येसंदर्भातील अनेक धागेदोरे हाती येणार। पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची पुन्हा पोलीस चौकशी, अपघात संदर्भात गुन्हे शाखेचे पोलीस चौकशी करणार असल्याची माहिती। पुण्यात ड्रग्ज माफिया प्रकरणी वादाच्या भोऱ्यात सापडलेले डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सोलापुरात स्वीकारला कार्यभार। डॉक्टर संजीव ठाकूर यांची सोलापूरच्या डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी बदली। नीट यूजी 2024 मध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 मुलांचे निकाल रद्द करणार। नीट घोटाळ्याबाबत सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची माहिती। नीट यूजी परीक्षेत 63 गैरप्रकार झाल्याची एनटीए अधिकाऱ्यांची माहिती, मात्र पेपर फुटीची एकही घटना घडली नाही, एनटीए अधिकाऱ्यांचा दावा। मनोज जरांगे आणि मराठा समाजाची मागणी लवकरच मान्य होईल, त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी। आमदार अभिमन्यू पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर प्रतिक्रिया। अंतरवाली सराटीमध्ये महिला आंदोलकांकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना थांबवून सरकारविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन। धाराशिवमधील कळंबमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ महिला आक्रमक, मराठा आरक्षणावर तोडगा निघत नसल्यानं महिलांकडून शासनाला साडीचोळी भेट। भिवंडी लोकसभेतील पराभवानंतर कपिल पाटील यांनी सुरू केली जनसंवाद यात्रा। भिवंडी शहराकडे आधी दुर्लक्ष झालं, आता पूर्ण लक्ष देणार। पराभवात सर्वात मोठा फॅक्टर घरातील भेदी होते, कपिल पाटील यांची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली, पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा आज संध्याकाळी 7 वाजता मुंबईतल्या रंगशारदा इथे मेळावा। कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी म्हात्रे यांनी शिंदेंसोबत चर्चा केली। विधिमंडळ सचिवालयाकडून कामकाज सल्लागार समितीची उद्या विधानभवनात बैठक, विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वाची, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत होणार चर्चा। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याला महापुराचा सर्वाधिक फटका बसतो। यावर्षी येणाऱ्या संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रशासनासोबत घेतली आढावा बैठक। पीक कर्ज मिळत नसल्यानं अंबादास दानवेंचा ठिय्या, संभाजीनगरच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक अधिकाऱ्याच्या कार्यालयात मांडला ठिय्या। सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीकडून राज्यसभेचा फॉर्म भरल्यानंतर बारामतीतील काटेवाडीत ग्रामस्थांचा जल्लोष, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला। बुलढाण्यातील शेगावमध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं जंगी स्वागत, मंत्रिपदाचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच प्रतापराव जाधव बुलढाण्यात। आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी शेगावमधून पंढरपूरकडे तिचं प्रस्थान, यंदा दिंडीचं हे 55वं वर्ष। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं। केंद्रीय राज्यमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात। मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गाची अक्षरशः चाळण, वाहतूक कोंडीतून चिखलातून मार्ग काढताना वाहन चालक हैराण। ठाण्यात 30 ते 35 वर्ष जुन्या अनधिकृत इमारतीचा स्लॅब कोसळला, कळव्यातील ओम कृष्ण अपार्टमेंटमधली घटना, 3 जण जखमी। हिंगोली जिल्ह्यात नवनिर्वाचित खासदार नागेश आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाची बैठक, शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांवर कार्यवाही करा, आष्टीकरांचे आदेश।
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांचं आंदोलन. 2 वर्ष सुपरमॅक्स कंपनीचा प्रलंबित विषय मार्गी न लागल्यानं कामगार आक्रमक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.